मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलंय साहित्य. इथे मी घेतलेली आहे साखर. आपल्याला पाक करायचा आहे साखरेचा. आणि इथं खोबरं म्हणजे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून. ते वरून टाकायला त्या मखमल पुरीवर टाकायसाठी असतं. आणि हे मी पावशर मैदा घेतलेला आहे इथं. आणि इथं मी थोडंसं तेल कोमट करून घेतलेलं आहे. ते काही एवढं नाही वापरायचं, 2 चमचे वापरलं तरी चालेल. आणि मी इथे घेतलेलं आहे कलर. आपल्याला जर पिवळे करायचे असेल तर हळद टाकली तरी चालती, हळद टाकून पण केल्या तरी चालतात. आणि हे कलर टाकून पण भगव्या कलरच्या अशा मस्त 2 प्रकारच्या केल्या जातात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला कशा कोल्हापूर भागामध्ये कशा या मखमली पुऱ्या असतात. तुम्ही नवीनच आहे हा फराळमधला म्हणला तरी चालेल, फराळ म्हणला तरी चालेल. फराळमधूनच एक हे आहे. तर तुम्ही चला मी तुम्हाला दाखवते काय काय करायचं आता. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हे तेल टाकून घेऊ. थोडंसंच टाकायचं, बस एवढंच टाकायचं. ते पण काय थंड आहे. ते काय असं मी लई गरम करून नाही घेतलं ना, तर मग त्या एकदम लई खुसखुशीत होतात आणि मग तुटतात त्या, नाही का. आपल्याला आकार नाही बनवता येत, लाटता नाही येत. तळती वेळी त्याला आपल्याला फोल्ड करून तळावं लागतं. तर मग ते लगेच असे त्याचा फोल्ड असा हे होतो, नाही का, तळती वेळी. त्याच्यामुळे थोडंच वापरायचं. असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. फक्त कोल्हापूर भागामध्ये भेटतात ना ग? हा, तिकडच आपल्या तिकडच. तुम्ही नक्की ट्राय करू बघा. हा, आणि इतके सुंदर लागतात ना, आमच्या घरामध्ये खूप आवडतात. काय टाकणार तुम्ही? कलर म्हणजे आपल्याला नाही कशा भगव्या कलरच्या जर करायच्या असतील तर छान वाटतात. भगव्या कलरच्या असतात आणि पिवळ्या पण कलरच्या असतात. तर पिवळ्या कलरसाठी हळद टाकली तरी चालते, हळद टाकूनच केली जाते. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा, आपण हे पण थोडं मळून घेतलेलं आहे. आपण झाकून ठेवायचं व्यवस्थित. आणि आपण आता आहे ना पाक करून घेऊ. एक ग्लास पाणी टाकलेलं आहे. साखर टाकूया, अजून थोडंसं पाणी टाकूया आपण. आता याचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. आपण आहे ना इकडं पाक हे बघा व्हायला लागलाय, मस्त अशी उकळी यायला लागली. तो असं त्याला चांगली तार धरेपर्यंत आपण त्याला असा थोडासा आटवून घेऊ. हे बघा, आता आपण आहे ना तोपर्यंत हे करू. तोपर्यंत आपण हे कसं लाटायचं मी दाखवते तुम्हाला पाक होईपर्यंत. एवढ्या गोळ्या घ्यायच्या छोट्या छोट्या. एकदम पीठ आहे ना याचं मस्त मऊ झालं. ह्याला आहे ना लगेच मळल्या करायला घेतलं तरी चालतं, 5-10 मिनिटं ठेवलं तरी चालन. हे बघा, अशी फोल्ड करायची.
अशी आणि त्याच्यावरून अशी अशी लाटायची बरं का. अशी लांब पाहिजे तर लांब अशी अशी मस्त आपण ठेवून देऊया. अशा मस्त असा कलर दिसायला लागला त्याचा. बघा असं फोल्ड करायचे. हे बघा आता आपण आहे ना अशा प्रकारे सगळे करून घेऊ. इकडं पाक होतोय तोपर्यंत अजून थोडंसं 5-10 मिनिटं लागेल याला पाक होण्यासाठी. तोपर्यंत आपण हे लाटून घेऊ. बघा मस्त पाक असं झालेला आहे. आता आपण आहे ना ह्या तळून घेऊ मस्त पैकी. मग तुम्हाला दाखवते कशा पाकातून काढायच्या. हा का मस्त असं तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये टाकू. बघा असे फुगे आलेले आहेत मस्त. तळून घेऊया आपण. चांगले कडक तळून घ्यायचे. जसे आपण करंजी घेतो का तसेच. बघा झालेली अशी मस्त. दुसरी टाकू. ही आहे ना तोपर्यंत आपण इकडं पाकात टाकून द्यायची. बघा अशी बघा पाकात अशी करून अशी अशी नका पाकातून काढून घ्यायची. हा का इकडं असं टाकून घ्यायचं. मस्त दिसायला लागली. असं इकडून तळून घ्यायची, इकडं लगेच पाकातून काढून घ्यायची. असे पटापटा होतं केलं तर.
आपण लाटून घेऊन थोड्या वेळाने तळले तरी चालतात नाही का. हा बघा पाक आहे ना असा सगळा गाळून व्यवस्थित असा हे करून घ्यायचा. हा बघा असे हा बघा अशा प्रकारे आपण, आणि थोडा पाक जर कमी पडला तर परत करून घ्यायचा. हा बघा असं तर मस्त अशा पाकातल्या पुऱ्या म्हणल्या जातात मखमली पुऱ्या. ह्याला कोल्हापूरच्या भागात मखमली पुऱ्या म्हणूनच ओळखल्या जातात. हे बघा अशा मस्त कशा दिसायला लागल्यात छान बघा. त्याच्यावर असं एक साईडूनच खोबरं, सुकं खोबरं असं किसलेलं आपण टाकून घ्यायचं मस्त असं. चला आता आपण या सगळ्या करून घेऊ. झालंय की नाही आज? हे बघा मस्त तयार झालेले इथं मखमलपुऱ्या. कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध अशा मखमलपुऱ्या बघा किती छान दिसायला लागल्या. तर तुम्ही ह्या दिवाळीला अशा मखमलपुऱ्या करून बघा कशा वाटतात छान. आणि पाकातल्या शिवाय एकदम कडक पण झालेले आहे, असं नाही की त्या मऊ झालेल्या असतील पाकातल्या, तर नाही, पाक मस्त बनवलेला आहे त्याच्यामुळे कडक झालेले आहे इथं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आम्हाला. चला बाय.